निवडणूक आयोगाकडे तुम्ही पत्र आले असं म्हणताय, त्याच्यामध्ये तेलंगणा म्हणजे जे महाराष्ट्राबाहेरील नागरिक आहेत त्यांची जी आहे ती मतदार म्हणून नावं दिल्याच असल्याचं तुम्ही सांगितलं आता त्या पत्रामध्ये. परंतु वरती जाऊन विचारणा केली असता साधारणतः 32 पैकी 22,000 लोकांना अशा पद्धतीच्या नोटिसा पाठवलेल्या आहेत. परंतु जे नागरिक आलेले आहेत ते पुरंदरमधलेच आहेत, त्यांचे 2 ठिकाणी नावं लागलेले आहेत. बाहेरचं कोणी आतापर्यंत तरी ज्या लोकांशी आम्ही बोललो त्या लोकांपर्यंत तरी बाहेरचे नागरिक नाहीत, पण हे 2 ठिकाणी नावं लागलेली आहेत. परंतु गेल्या अनेक वर्षापासून ते एकाच ठिकाणी मतदान करत असल्याचा आरोप यांनी केलेला आहे. कसं बघता याकडे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी स्पेसिफिक सांगितलं होतं ह्या सगळ्या 32,000 लोकांची नावं ही सांगली मतदारसंघातली आहेत आणि नावं दिली आहेत पुरंदर तालुक्यातल्या मतदारसंघातली. आता मला सांगा, मी संजय चंद्रकांत जगताप, बागवान आळीमध्ये 256 यादी क्रमांकामध्ये माझं मतदान त्या ठिकाणी आहे. मी सांगलीमध्ये माझं मतदान आहे, त्यांनी दाखवावं. मला नोटीस आली आहे. अनेक या ठिकाणी सरपंच, माजी सरपंच, ग्रामपंचायतीच्या सदस्यांना नोटीस आली आहे. आज आता एक नोटीस घेऊन आता ही हिअरिंग संपलं. त्या ठिकाणी त्या माणसाला काय सांगितलं माहितीये का? तुमचं नाव कुठे गेलं अनिल काका? तुमचं नाव दुबारमध्ये कुठेही नाहीये, मग नोटीस का पाठवली? हा मानसिक छळ नाहीये, हा दिवस वाया घालवायचं काम नाहीये. आणि हे कुणी केलंय? मुख्य निवडणूक आयुक्तांनी. त्याची जबाबदारी होती मुख्य निवडणूक आयुक्ताची की कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन केल्याशिवाय ती कारवाई करायला नाही पाहिजे. कोणी उठसुंब्या येतो, बिगर कामाचा येतो, बाजार मुंगे येतात आणि त्यांच्यावरती कारवाई करायला लावता. आज अख्खं प्रशासन कामाला लागलंय. कलेक्टर ऑफिस पासून पुरंदरच्या प्रशासनापर्यंत सगळं प्रशासनात सर्व लोक कामावर निघालेत. ह्याचे पैसे कुणाकडून वसूल करणार हे मला पहिलं सांगा. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की हे 2 लोक याच्यासाठी जबाबदार आहेत. एक मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्राचा, त्याला लगेच त्या ठिकाणी निलंबित करावं. नाही निलंबित केलं तर मी प्राण त्यागायला त्या ठिकाणी तयार आहे. 9 तारखेला त्यांच्या ऑफिस समोर त्या ठिकाणी मी प्राण त्यागेन. दुसरी गोष्ट म्हणजे आमरण उपोषणाला त्या ठिकाणी बसतोय आणि विजय शिवतरेकडून या सगळ्यांना त्या ठिकाणी मोबदला मिळाला पाहिजे. हो, ज्यांचं जर नाव असेल ना, दाखवा ना दुबार. अनेक दुबार मी परवाच्या दिवशी या ठिकाणी दाखवले की दुबार नोंदणी शिवतरेंच्या प्रेसमध्ये शेजारी बसलेली लोक आहेत ना, त्यांची दुबार नाव आहेत, त्यांना नाही नोटीस आली. सर्वसामान्य नागरिकाला आली, ज्यांची नावं नाहीत ना त्यांना नोटीस आली आहे. हे प्रशासन आहे का? हे निवडणूक आयोग आहे का? ही लोकशाहीची हत्या आहे. आज तुम्ही आम्हाला मतदानापासून वंचित कराल, उद्या या देशामध्ये पण आम्ही बांगलादेशी आहोत किंवा पाकिस्तानी आहोत म्हणून देशातनं बाहेर काढाल आणि काढणारच आहेत. आज आपल्याला मतदार यादीतनं बाहेर काढतायत, उद्या देशातनं बाहेर काढणार आहेत. आणि म्हणून ही वेळ येऊ नये म्हणूनसाठी मी निर्णय घेतलेला आहे. आता हे पत्र बघितल्यानंतर की 9 तारखेला त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत मुंबईला एकटा कोणीही पुरंदर तालुक्यातल्या या 32,000 लोकांचा प्रतिनिधी म्हणून, पुरंदर हवेलीच्या जनतेचा प्रतिनिधी म्हणून या अन्यायाविरुद्ध, लोकशाहीच्या या हत्येविरुद्ध त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी मुख्य निवडणूक आयुक्ताला जर निलंबित केलं नाही तर त्या ठिकाणी तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही. काल ज्यावेळी परवा तुम्ही पत्रकार परिषद घेतली, त्यानंतर 4 तारखेच्या सुनावणीला संपूर्ण जे 32,000 मतदार आहेत त्यांना सुनावणीसाठी येण्याचं आवाहन केलं. त्यानंतर शिवतरे यांच्याकडून देखील प्रत्युत्तरादाखल सोशल मीडियामध्ये एक पोस्ट फिरत होती की यामध्ये माझा कसलाही सहभाग नाही आहे, मी कसलाही अर्ज केला नव्हता. आता हे पत्र प्राप्त झाल्यानंतर तुमचं काय म्हणणं आहे? आत्ता हे पत्र प्राप्त झाल्यानंतरच मला अवगत झालं की हा सगळा कारभार जो आहे तो मुख्य निवडणूक आयुक्त, सरकार आणि विजय शिवतरे यांचा हा कारभार आहे. आणि म्हणून आहे ना मी त्या ठिकाणी निर्णय घेतला, मुळापर्यंत गेलं पाहिजे. आम्हाला शिकवण आहे की मुळापर्यंत गेलं पाहिजे आणि जो रोग आहे ना तो मुळापासून नष्ट केला पाहिजे. आणि म्हणूनसाठी त्या ठिकाणी शिवतरेंनी या सगळ्यांचा मोबदला त्या ठिकाणी द्यावा आणि त्या ठिकाणी शिवतरेच्या प्रॉपर्टीमधनं वसूल करावा. लय पैसे कमवले मागच्या 10 वर्षामध्ये प्रचंड भ्रष्टाचारात, ते सगळे करावेत. आणि ज्यांना हाताशी धरून ते केलं ना त्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पहिलं सस्पेंड करावं. कारण या राज्याच्या लोकप्रतिनिधीला, या तालुक्याच्या प्रथम नागरिकाला तुम्ही नोटीस देताय, अनेक सरपंचांना नोटीस देताय, स्थानिक नागरिकांना देताय. आज रणपिसे, हरपळे, कामथे, गोंडे ही कुठले नागरिक आहेत? यादव कुठले नागरिक आहेत? मग कालची शिवतरेंची पोस्ट खरी का खोटी? आता हे तुम्ही पत्रकारांनी ठरवायचंय. निवडणूक आयोगाचं पत्र खरं आहे, जे कलेक्टरांना लिहिलेलं आहे का हे खरं आहे? आम्ही विनाकाराने ना प्रांत, तहसीलदार आणि कलेक्टरांना नावं ठेवत होतो. खरं गमिक तर तिथंच आहे निवडणूक आयुक्ताकडे आणि खरं गिमिक आहे शिवतरेकडे.
आणि म्हणून या दोघांच्यावरती कारवाई करायला आणि मला वाटतंय शिवतरे सरकारचा जावई आहे त्यामुळे त्याला जर वट्टीवर आणायचंय आणि या सरकारला वट्टीवर आणायचं तर हे दोघेही लोक कुठल्याही परिस्थितीत गेले पाहिजेत ह्या मताचं मी झालेलं आहे त्यामुळे मी उपोषणाचा निर्णय घेतला. सत्तेचा गैरवापर केला जातोय का असं काल तुम्ही विचारलं होतं की तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये देखील वारंवार उल्लेख केला होता की सत्तेचा गैरवापर केला जातोय, मुख्यमंत्र्यांकडं आपले काही चांगले संबंध आहेत याचा गैरवापर केला जातोय. आता ही निवडणूक आयोगाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर काय म्हणून आता वेळ आली आहे आदरणीय या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जाहीरपणे माझं आव्हान आहे की हे बाजार गुंडगे ज्यांनी मराठ्यांचं पानिपत आणि महाराष्ट्राच्या जनतेचं आणि या देशाचं पानिपत केलं त्या बाजार गुंडग्यांच्या बरोबर महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत का पुरंदर हवेलीच्या सर्वसामान्य जनतेबरोबर न्यायाच्या लढाईमध्ये आदरणीय मुख्यमंत्री आहेत हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं आणि त्यांच्या माध्यमातून मला वाटतं सरकारला हे आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी निश्चितपणे कळेल. अरे या बाजार बुनग्या शिवतऱ्याचं करायचं काय? अरे या लबाड शिवतऱ्याचं करायचं काय? अरे या पोपट पंचीपास शिवतऱ्याचं करायचं काय? संजय सर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. संजय सर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.